नमस्कार. मी मनीषा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आज ना स्वयंपाकाला खूप उशीर झाला आहे. टायमिंग दाखवते तुम्हाला. 7:45 वाजले. 7:45 वाजलेत. आज एका पेशंटला बघायला जायचं होतं, त्यामुळं खूप उशीर झाला होता. आणि आज आत्ताच मी स्वयंपाकाला लागले. इकडे दूध होते. आत्ता मी स्वयंपाकाला लागले. इथं कुकर लावला, तिकडे दूध ठेवले. आता झटपट काय बेत करायचा तर भाकरी आणि पिठलं. चला. बाहेर खूप पावसाचा आवाज येत होता, म्हणून मग मी व्हिडिओचा आवाज बंद केला आणि मग तुम्हाला इथे मी व्हॉइस ओव्हर करते. गावाकडे कसं असतं बघा, शेजाऱ्यांचं आपलं एकमेकांच्या नातेवाईकांचे सुद्धा असे काही पेशंट असले तर आपण बघायला जातो. मग तसंच आम्ही आज एका पेशंटला बघायला गेलो होतो. हे गेले होते डेअरीला दूध घालण्यासाठी. बाहेर खूप पाऊस पडाला आहे, म्हणून मग जॅकेट घालून गेले होते. असं स्वयंपाकाला उशीर झाला किंवा स्वयंपाकाची गडबड असली किंवा अचानक कोणतरी जेवायला आलं तर असं पिठलं भाकरीचा बेत आपण नक्कीच करू शकतो आणि खूप छान खमंग होतो. आणि असं पावसाळी थंड वातावरणात झणझणीत काहीतरी खावंसं वाटतं ना, त्यावेळेला हा बेत खूप छान आहे. असं पावसाळी वातावरणामध्ये शिजत असलेल्या बेसनचा सुवास, भाकरी भाजत असताना येणारा खरपूस वास खूप छान वाटतो. पिठलं करण्यासाठी मी 2 कांदे चिरून घेतले होते. तेलामध्ये जिरे मोहरी घालून असा कांदा परतून घेतला. इथे मला कढीपत्ता पण हवा होता, पण संध्याकाळचा कसं तोडायचं म्हणून मी तोडला नाही. माझं छोटंसं झाड आहे कढीपत्त्याचं. मी स्वयंपाक करत असताना हे इथं बाजूलाच उभे होते. त्यांच्याशीच बोलत बोलत गप्पा मारत मी स्वयंपाक करत होते. तेलामध्ये कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडी हळद पावडर व थोडासा हिंगही घालून घेतला मी. पलीकडे भाताचा कुकरही लावून घेतला होता. कांदा छान परतला गेला तरच बेसनमध्ये त्याचा सुवास खूप छान येतो. पिठलं भाकरी आमच्या घरात सर्वांनाच आवडते. स्पेशली मिस्टरांना तर खूप आवडते. त्यामुळे आमच्या घरात पिठलं भाकरीचा बेत हा होत असतो वरचेवर. आणि छान असतं. संध्याकाळच्या वेळेला आपलं जेवण हे हलकंच असावं. ज्वारीची भाकरी ही पचायला हलकीच असते. तिकडे भाताच्या कुकरला ही उकळी आली होती, म्हणून मग कुकरचं टोपण लावून घेतलं. शीट होत असताना या कुकरला उतू येतं वर, म्हणून मी काय करते, उकळी आल्यानंतर मग टोपण लावते. इकडं पिठल्यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेतलं. नंतर घेतलं बेसन घालायला. काही जण कसं करतात, बेसन पाण्यामध्ये घालून पेस्ट करतात आणि मग ते नंतरनं ओततात त्यात. तर तसं करण्यापेक्षा असं वरून पीठ घालून केलेलं बेसन ना छान चवीला लागतं. मी नेहमी असंच बेसन करत असते. पाण्याला उकळी आली की मग त्यात थोडं थोडं बेसन घालत असं हलवत राहायचं, म्हणजे त्यात होणाऱ्या गुठळ्याही फुटल्या जातात. तुम्ही बघू शकता बेसन किती छान होत आहे. थोड्या गुठळ्या होत्या, म्हणून मग मी ते चमच्याने असं हलवत होते त्याला. असं एकसारखं हलवत राहिलं ना, त्या गुठळ्याही फुटल्या जातात व एकसारखं बेसन होतं. खूप छान लागतं असं. तुम्ही कशा पद्धतीने बेसन करता, अशा पद्धतीने करून बघा, खूप छान होतं. तुम्हाला आत्ता जरी यात गुठळ्या दिसत असल्या तरी नंतर ते मी एकसारखं हलवलं, नंतरनं छान एकसारखं झालं होतं बेसन. पूर्ण गुठळ्या फुटल्या होत्या. बाहेरनं पाऊस खूप चालू होता. आज दिवसभर आमच्या इकडे खूप पाऊस चालू आहे. तुमच्याकडे कोथिंबीर असली तर ती इथे कोथिंबीर घाला. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, म्हणून मी मग कसुरी मेथी होती तीच घातली होती. कसुरी मेथीचा स्वादसुद्धा खूप छान लागतो बेसनमध्ये. इकडे कुकरची शिटी झाली होती. तुम्ही बघू शकता बेसन किती छान झालं आहे. बेसन करून झाल्यानंतर भाकरी करायला घेतली मी संध्याकाळच्या वेळेला कायम भाकरीच करते व सकाळचं चपाती असं असते. पण काहींच्यात असं असतं बघा की भाकरी खाल्ली जात नाही, दोन्ही वेळेला चपातीच खाल्ली जाते.
तर अशा मुलींना ना किंवा नवीन लग्न झालेल्या मुलींना भाकरी करण्यासाठी प्रॉब्लेम येतो बघा. मग त्यासाठी असं व्हिडिओ बघून किंवा दुसऱ्यांचं बघून त्या मुली शिकत असतात. तर तसा जर तुम्हाला भाकरी प्रॉपर भाकरी कशी करायची छान मऊसूत टम्म फुगलेली, तर त्यासाठी नक्की कमेंटमध्ये सांगा की मी तुम्हाला असं भाकरीचा प्रॉपर व्हिडिओ नक्की देईन. तसं तर भाकरी सर्वांनाच येत असते, पण कसं असतं मुली आता शिक्षण घेत असतात, त्यामुळे नवीन लग्न झालेल्या मुलींना किंवा आत्ता नवीन स्वयंपाक शिकतायत अशांना भाकरी येत नसते. मी त्यांच्यासाठी सांगते, नाहीतर तुम्ही म्हणाल की ही काय आम्हाला भाकरी करायला शिकवा लागल्या. तर तसं काही नाही. नवीन ज्या आता भाकरी शिकायला लागलेत करायला त्यांच्यासाठी मी म्हणते. आजचा पिठलं भाकरीचा बेत तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला माझ्याविषयी किंवा माझ्या फॅमिलीविषयी काही जाणून घ्यायचं असेल किंवा काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. मी नक्की त्याची उत्तरं देईन तुम्हाला. हा स्वयंपाक माझा अर्ध्या तासातच आवरला होता. त्यामुळे तुम्ही अशी कधी गडबड असेल किंवा कोण येणार असेल जेवायला तर असं पिठलं भाकरीचा बेत हा नक्कीच करू शकता. भाकरी भाजत असताना ना तो तवा मी खाली उतरला, तर तुम्ही म्हणाल असा का तवा खाली उतरला, तर ही भाकरी भाजायला तो तवा मी खाली उतरते आणि तापलेल्या तव्यामध्ये ती भाकरी परतून जाते. भाकरीला बघा तवाही जास्त म्हणजे असं व्यवस्थित तापलेला असला तरच भाकरी छान होते. तुमच्याशी बोलत बोलत माझ्या भाकरी झाल्या. भाकरी मला जास्त नव्हत्या करायच्या. चला पटापट असा स्वयंपाक आवरून घेतलेला आहे, दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. इथं भाकरी करून घेतल्यात, आपलं पिठलं, इथं भात, आणि आता टायमिंग दाखवते तुम्हाला किती.